सज्जन श्रोते हो, गुरुपौर्णिमेचं विराट पर्व काल संपलं. म्हणजे एवढाच अर्थ आहे की आपण आपलं स्वरूप पाहण्यासाठी उत्सुक असलेले असे सर्व आपण, तसं बघायला गेलं तर उशिराच, म्हणजे कोण मध्यम वयाचा आहे, कोण वृद्ध आहे, कोण 30-40चा आहे. अशा अर्थाने खर तर उशिराच आपण आपलं स्वरूप पाहायला सुरुवात केली. पण तरी हरकत नाही. ज्याला सत्य शोधायचं असतं किंवा ज्याला असत्य रूपी चूक शोधून दुरुस्त करायची असते आणि सत्याप्रत जायचं असतं, त्याने कधीच उशीर म्हणू नये. जेव्हा आपल्याला जाणवलं त्या दिवशीच सुरुवात करावी आणि सत्य शोधनासाठी अग्रेसर व्हावं. तर सर्वसाधारणपणे एक 40 दिवसाच्या पाठी आपण विशेष काहीच सुरू केलं नाही, तर प्रातर्विधी आटोपलेले आहेत. सुषुम्नेतून प्राणांचं आवागमन चालू आहे. फक्त आणि फक्त पाठीचा कणा ताठ करून आपण जिथे आहोत तिथे बसलेलो आहोत. कोण भले झोपाळ्यावर बसेल, कोण खुर्चीत बसेल, कोण सर्व आटपून गादीवरच ताठ कणा करून बसेल. आणि अर्थातच 6चा सुमार आहे, प्रातः काळ आहे, पंचपंच उषक काळ आहे आणि अत्यंत सुयोग्य आनंदी वातावरणात सुषुम्नेतून सहजक्रिया पद्धतीने श्वासाचं आवागमन चालू आहे. गाढ झोपेतून उठून विश्रांत अवस्थेत आल्यामुळे कुठल्याही तऱ्हेची इच्छा नाही, ध्यास नाही. खर तर जाणण्याची पण इच्छा नाही. म्हणून ध्यास नाही, जाणण्याची इच्छा नाही. ध्यास नाही म्हणजे ध्यान, ध्यास नाही, ध्यास नको म्हणजे ध्यान, आणि जाणणं सुद्धा नको म्हणजे ज्ञान. अशा दोन्ही गोष्टी, कुठली इच्छा नसेल आणि काही जाणायचं नसेल, तेव्हा अर्थातच आपण स्वच्छ मोकळा श्वास घ्यायला मुक्त असतो. म्हटलं तसं अत्यंत सुयोग्य, निरामय, आरोग्यपूर्ण आपलं श्वसन चालू आहे आणि मनामध्ये ध्यास नाही, इच्छा नाही, जाणण्याची इच्छा नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निकोप आहेत, निरामय आहेत आणि सुषुम्नेतून श्वासाचं आवागमन चालू आहे. हे साधारण 40 दिवसापूर्वी आपण सुरू केलं आणि काल गुरुपौर्णिमेपर्यंत जर आपण हे सर्व नीट ऐकलं असाल आणि त्याचा काही ना काही इम्पॅक्ट, त्याचा काही ना काही योग्य परिणाम आपल्या अंतरंगात घडला असेल, तर निश्चितच आपण कुठपर्यंत आलो याचं सोप्या पद्धतीने जर ज्ञान करून घ्यायचं झालं किंवा जाणून घ्यायचं झालं तर ते असं आहे. सुर म्हणजे देव, सुर म्हणजे देव. परंतु सुर सुद्धा, देव सुद्धा आपलं दिव्यत्व, आपलं सत्यत्व विसरले आणि सुरांनी सुरापान केले, म्हणजे मदिरा प्राशन केली. सुरांनी आपलं सुरत्व विसरून, देवानी आपलं दिव्यत्व विसरून सुराप्राशन केले आणि देवांना सुद्धा, प्रत्यक्ष देवांना सुद्धा आपल्या दिव्यत्वाचा विसर पडला. आपण देवाचे पुत्र आहोत, तसंच काही आपलंसं झालेलं आहे. आपण सुद्धा देव जसे सुरापान करून सुरत्व विसरले आणि त्यांचं चांगुलपण त्यांनाच उमजेन असं झालं, तसं देवपुत्र म्हणून आपण सुद्धा अहंकार रूपी, मी माझे रूपी सुराप्राशन केलं आणि हे मी माझे पण एवढं बळकट झालं की आपल्यातील चांगुलपण आपण विसरून गेलो. म्हणून सुराने सुराप्राशन केले, त्यांचं चांगुलपण ते विसरले आणि सुरपुत्र, देवपुत्र आपण अहंकार रूपी सुराप्राशन केली. आपल्यातला मी, आपल्यातलं सेंटर एवढं बलदंड झालं की आजूबाजूचा संपूर्ण विसर आपणाला पडला आणि अहंकार रूपी सुराप्राशन केल्यामुळे आपल्यातील लपलेलं दिव्यत्व, आपल्यातील
पायाभूत असणे पण आपणाला दिसेनासे झाले. तर गेल्या 30-40 दिवसामध्ये आपण साचले पण रूपी शेवाळ, आपण साचले पण रूपी माया, आपण साचले पण रूपी आपल्या अहंकाराचा जो मद होता, अहंकाराची एक आपल्याला जी मस्ती होती, ती मस्ती कशी हानिकारक आहे ते आपण पाहिलं. आणि आपलं साचले पण गेलं आणि आपलं दिव्य असणे पण आपल्या समोर आलं. पाण्यावरील शेवाळ गेलं आणि स्वच्छ पाणी समोर आलं. परंतु परंतु ते स्वच्छ पाणी जर आपण नीट वापरलं तर त्याच्यावर शेवाळ येत नाही. तसंच आपलं असणे पण दिव्यत्व आपल्याला दिसलं, त्याचा आपण वापर केला तर नव्याने त्याच्यावर काही साचले पण येणार नाही. आपण जे साचले पण पाहिलं आणि नाकारलं ते आपल्या नकळत भरलेलं, अर्थातच संस्कृती रूपी, शृंखला रूपी, बद्ध करणाऱ्या ह्या बेड्या आपण तोडल्या. परंतु इतकं करून चालणार नाही. ते तर झालंच, पण पाणी स्वच्छ झालं, शेवाळ दूर गेलं आणि पाणी वापरलं नाही तर त्याच्यावर परत शेवाळ येणार. तसंच आपल्या नकळत आपल्यामध्ये भरलेलं साचले पण आपण पाहिलं, ते दूर केलं. आणि जर आपलं असले पण आपण प्रत्यक्ष अंमलात आणलं नाही तर आपण केलेलं ध्यान चिंतन, त्याच्यात अनायसे मिळालेलं ज्ञान, अनायसे उजागर झालेलं सत्य, हे आपल्याला दिसून सुद्धा आपण त्याचा वापर केला नाही तर परंपरेचं जरी साचले पण गेलं तरी आपल्या मूर्खपणाचं किंवा आपण आपल्या असणेपणाचा सुयोग्य वापर न केल्यामुळे त्या असणेपणाला नुसतंच पडून राहणं पण संभवलं. ते नुसतंच जर पडून राहिलं तर ते असणेपण जे आत्ता व्हायब्रंट आहे, आपल्याला काहीतरी संवेदना देते, ते जर आपण वापरलं नाही तर त्या असलेपणाला नुसतंच पडून राहिल्यामुळे एक जडत्व येईल आणि जडत्वाचं नवीन साचले पण आपल्या मूळ असणेपणावर येईल. तेव्हा आपण परंपरेचं साचले पण टाकलं आणि आपलं असले पण पाहिलं. आपण पाण्यावरची शेवाळ टाकलं आणि पाणी पाहिलं. पण तू पाणी रोज वापरलं तर शेवाळ येणार नाही. असणे पण रोज वापरलं तर परंपरेचं साचले पण गेल्यानंतर सुद्धा जर असले पण वापरलं तरच नवीन कुठलं साचले पण येणार नाही. तर आपण असले पण जे जाणवलं ते व्यवहारात अंमलात आणलं नाही तर संवेदना असून सुद्धा संवेदनाचा वापर न केल्यामुळे, संवेदनशील पद्धतीने जीवनात न वागल्यामुळे एक नवीन जडरूपी शेवाळ, एक नवीन सत्याचा वापर न केल्याचा गुन्हा जीवनात आपल्या निर्माण होईल. सत्य जीवनात वापरणं हेच नवीन तऱ्हेचं जडत्व रूपी, असंवेदनशील रूपी साचले पण न येण्यासाठी हेच एकमेव उत्तर आहे की आपलं असणे पण आपण जीवनामध्ये व्यवहारामध्ये अंमलात आणणं. म्हणून सत्य हे सायन्स म्हणून, मूल सत्य म्हणून आपण जाणलं आणि ते सत्य जीवनामध्ये उतरवणं जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा सायन्स ऑफ ट्रुथ म्हणजे सत्याचं शास्त्र जेव्हा आपण जीवनात उतरवू तेव्हा सायन्स ऑफ ट्रुथ विल बिकम अप्लाइड सायन्स ऑफ ट्रुथ. सत्याचं शास्त्र जेव्हा जीवनात आपल्या वर्तनातून आपण वापरू तेव्हा सत्याचं शास्त्र आपण वापरात आणू आणि सत्याचं शास्त्र आपण जर वापरात आणू तरच त्या सत्यावर परत असत्यरूपी, मायारूपी जडशीलता, मंदत्व, बुद्धिमांद्य आणि एकूण व्यवहारामधील असंवेदनशीलता परत निर्माण होणार नाही. म्हणून साचलेलं गेलं तरी सुद्धा असलेलं प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा आपण आणतो तेव्हाच सत्याचं अनुवर्तन आपण करतो. पूर्वी आपण काय करतो? लोकानुवर्तन, धर्मानुवर्तन, शास्त्रानुवर्तन, लोकवासना, धर्मवासना, देहवासना अशाच आपण अनुपालन करत होतो. पण ते साचले पण आहे, ते आपण टाकलं आणि आपलं असणे पण सत्य रूपानं आलं. तर आता त्या सत्यानुवर्तन, ते आपल्याला जे दिसतं सत्य त्याप्रमाणे जर आपण अनुवर्तन केलं
तर आणि तरच काय होईल, या संपूर्ण गोष्टीचा आपणाला जो लाभ म्हणतात तो होईल. हा लाभ शब्द जरी आलेला असला मुखातून तरी हा लाभ शब्द सुद्धा एक सत्य परिस्थिती सांगणार आहे. त्याचं थोड्या वेळाने विवेचन येईल. तर सुर होते, त्यांनी सुरापान केलं आणि त्यांच्यातलं सुरत्व दिव्य पण त्यांचंच त्यांना गावलं नाही. त्या देवाचे पुत्र सुरपुत्र म्हणून माणसं याने अहंकाराचं मद्य प्यायलं आणि त्यांच्यातलं देव पण लपलं गेलं आणि अहंकाराचं मद्य प्यायल्यामुळे देवत्व लपलं गेलं. शोध घ्यायची ताकदच राहिली नाही आणि त्यात परत वर कळत न कळत आपल्यामध्ये लादलं गेलेलं, बाहेरून आत आलेलं लोकानुवर्तन, देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन नावाचं कंडिशनिंग आपल्यावर आलं. तर साचलेलं दूर गेलं. आपल्या या 40 दिवसाच्या नीट पाहण्यामध्ये साचलेलं दूर जाताना आपणाला आपल्यातीलच लपलेल्या असलेपणातील दिव्यत्वाची प्रचिती आणि दिव्यत्वाची प्रतिभा आपणाला आपल्यातील साचलेपण दूर करण्यास मदत करती झाली. आणि ते आपल्याला दिव्यत्व टिकवून ठेवायचं असेल तर आपलं असणे पण प्रत्येक व्यवहारात उतरवणं महत्वाचं आहे. एकदाच शेवाळ गेलं ती होत नाही. पाणी वापरलं तर परत शेवाळ धरत नाही. तसं आपलं असले पण जाणून आपण त्याच्या व्यवहारात उपयोग केला तर कुठल्याही तऱ्हेचं साचले पण वर राहत नाही. तिथपर्यंत आपण आलो. आता पुढे असले पण वापरलं तर माणसाला लाभ होतो. आता लाभ होतो हा शब्द लक्षात घ्या. काही दिवसापूर्वी अर्थात अजाणतेपणे म्हणा, त्यात हेतू काही नव्हता, एक आपला सहाध्यायी सहज बोलता बोलता बोलून गेला, मी अमुक तमुक ठिकाणी गेलो आणि मी अमुक तमुक ठिकाणी गेलो म्हणजे मी अमुक तमुक ठिकाणी एखाद्या ज्ञान वर्गात गेलो, चिंतन वर्गात गेलो, ध्यान वर्गात गेलो आणि मला नफा झाला. आता मला नफा झाला. आता नफा विरुद्ध तोटा, फायदा तोटा. तर अध्यात्मामध्ये नफा तोटा, सत्यदर्शनामध्ये नफा तोटा असं काही नसतं. नफा तोटा याचा व्यावहारिक अर्थ आहे, एखादी गोष्ट मला अधिक मिळाली की नफा आणि ती माझ्याकडून कमी झाली की तोटा. परंतु जर तुम्हाला सत्य मिळालं तर सत्य त्याचेपणी कधीच कमी होत नाही. एकदा तुम्हाला सत्य मिळालं की ते कधीच जात नाही. त्यामुळे सत्य मिळालं तर त्याला नफा म्हणू नका, तो लाभ आहे. नफा तोटा जिथे असतो तिथे वस्तू वाढणं आणि कमी होणं असा भाग आहे. परंतु सत्य ही अशी वस्तू आहे ती सातत्याने असतेच असते. त्यामुळे सत्यामध्ये नफा तोटा नाही तर सत्यामध्ये लाभ आहे. आणि सत्याचा लाभ ज्याला होतो तो बरोबर लाभाच्या उलटा म्हणजे भला माणूस असतो. म्हणून सत्याचा लाभ त्यालाच होतो जो सहज ध्यानामध्ये सत्य काय हे पाहण्यासाठी उत्सुक असतो. सत्य शोधासाठी त्याला तळमळ असते. त्यालाच त्याच्यातच असलेलं सत्य जे कायमस्वरूपी त्याच्यामध्ये आहे ते येणारं जाणारं नसतं. जे कायमस्वरूपी त्याच्यामध्ये जे सत्य आहे असणेपणारूपी पायाभूत ते त्याला सत्य दिसतं. म्हणून आपल्यातील लपलेलं सत्य दिसणं हा लाभ आहे. आपल्यामध्ये सत्य कायमस्वरूपी आहेच आहे, ते कमी जास्त होत नाही, तिथे नफा तोटा नाही. परंतु आपल्यामधील सत्य जर आपल्याला दिसलं, उजागर झालं तर त्यातून आपणाला जो लाभ होतो असा लाभ त्याच माणसाला होतो जो माणूस भला असतो. म्हणून जर आपल्या या सहज ध्यानाकडे आपण भलेपणे, चांगुलतेने, प्रेमाने आणि अत्यंत आत्मीयतेने, अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष दिलं असेल तर आणि तरच आपल्यातील साचलेपण दूर झालेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. आपल्या हेही लक्षात येईल की साचलेपण एकदा दूर करून चालत नाही. तर आपलं जे असलेपण आहे ते सतत आपण वापरत राहिलो
तर असले पण वापरत राहिल्यामुळे आपल्या चांगुलपणाची सतत आत बाहेर होणारी हालचाल त्या चांगुलपणावरती, त्या असलेपणावरती पुन्हा कुठल्याच तऱ्हेचा, ज्याला आपण म्हणतो गंज, कुठल्याच तऱ्हेचा पापुद्रा, कुठल्याच तऱ्हेचा पडदा, कुठल्याच तऱ्हेची माया आणि कुठल्याच तऱ्हेचं ओझ अशा असलेपणावर लादलं जात नाही. ज्या वेळेला असणे पण जाणून त्याचं व्यवहारात अनुवर्तन केलं जातं. म्हणजे आता आपल्याला कळलं की लोकानुवर्तन, देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन टाळल्यानंतर आपल्या असलेपणातील सत्यानुवर्तन, सत्याचं अनुवर्तन आपण जीवनात प्रत्यक्ष वापराद्वारे जर सिद्ध केलं तर आणि तरच ते सत्य स्वयंसिद्धतेने आपल्याला लाभदायी ठरेल. कारण असा लाभ त्यालाच होतो जो भला आहे. म्हणून सत्य जे आहे ते जरी असलं तरी सत्य हे प्रत्येकाला शोधावं लागतं. दुसरी गोष्ट, सत्य दिसलं असले पण त्यातील सर्व व्यापकत्व, सर्व शक्तिमानत्व, त्यातील सर्वज्ञत्व, त्यातील स्वतंत्रत्व, त्यातील समत्व आणि त्यातील प्रेमतत्व दिसलं की अरे वा, आपण तर इतक्या 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 मोठी दैवी गुणाने मुळातच या जगात आलेलो आहोत हे दिसल्यानंतर नुसतं आश्चर्य वाटून चालत नाही. तर आज 40 वर्ष मी ते पाहिलंच नाही आणि आज मला आता ते दिसलंय. तरुणीपुरी माझ्या आयुष्यात जी काय अजून 25-30 वर्ष असतील, त्या 25-30 वर्षामध्ये मी त्या सत्याचं अनुवर्तन केलं. जर सायन्स, अप्लाइड सायन्स म्हणून सत्याचं शास्त्र, सत्याचं समाजात अनुवर्तित शास्त्र म्हणून वापरलं तर आणि तरच ह्या संपूर्ण विश्वामध्ये सत्याचं साम्राज्य आहे हे आपल्याला कळेल. स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम म्हणजे स्वरूपाचं शुद्ध असलेपणाचंच हे स्वराज्य आहे. हेच ते स्वरूपाचं सत्याचं साम्राज्य आहे. हेच ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकमेव अद्वितीय असं सत्यानुवर्तन आहे आणि हेच ते सत्य लोकात चालणारं चैतन्याचं पूरक रेचक या पद्धतीचं, म्हणजेच ज्याला आपण पूरक रेचक म्हणतो. म्हणजे पूरक रेचक म्हणजे आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपली छाती किंवा आपलं हृदय पुढे येतं. म्हणून पूरक म्हणजे प्रसरण आणि रेचक म्हणजे साठलेलं आत बाहेर टाकलं की जे रेचक होतं त्याने अपसरण होतं. म्हणून विश्वामध्ये सर्वत्र दगडधोंड्यापासून कीड-मुंग्यापासून सर्वत्र आकाशातील ग्रह ताऱ्यांपासून माणसापर्यंत विश्वामध्ये सर्वत्र चैतन्याचं पूरक रेचक या पद्धतीने प्रसरण आणि अपसरण, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होत आहे. हे चैतन्याचं प्रसरण आणि अपसरण, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जणू काही विहिरीतलं पाणी काढलं, वापरलं, वरून पाऊस पडला, परत पाणी साठलं, रोज वापरतोय, रोज काढतोय, पाणी वरून पडतंय, पाणी साठतंय. हे जसं आहे विहिरीमध्ये आकाशीचा पाऊस पडला, पाणी वाढलं, परंतु ते विहिरीतलं पाणी रोज आपण वर काढलं, वापरलं, झाडांना घातलं की काय होतं? पूरक पद्धतीने विहिरीचं पाणी वाढलं आणि रेचक पद्धतीने ते पाणी बाहेर काढलं, झाडामालांना घातलं, वापरलं. त्यामुळे त्या विहिरीच्या पाण्याला शेवाळ अजिबात येत नाही. तसंच हे चैतन्याचं पूरक रेचक पद्धतीने सर्व विश्वामध्ये जे प्रसरण आणि आकुंचन चालू आहे, त्यामुळे या चैतन्याचा असलेपणाचा वर आपण म्हणत आलो त्या साई गुणांचा प्रत्यक्ष वापर विश्वामध्ये चालू आहे. आणि हा चैतन्याचा प्रसरण अपसरण रूपी स्पंद रूपी आज बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या स्पंद रूपी हा जो व्यवहार चालू आहे, हे चैतन्याचं स्पंदन म्हणजेच खरं पाहायचं तर अखिल विश्व ध्यानात आहे.
याचा हा पुरावा आहे. जर अखिल विश्व सहज ध्यानात असेल तर माणसा तुला सहज ध्यानात राहायला अडचण काय? म्हणून आपण म्हणतो जाणण्याची इच्छा नाही, समजण्याची इच्छा नाही, कुठली इच्छा नाही, तरी आपणाला लाभ होतो. कसा लाभ होतो तर बघा ना, चैतन्याचं पूरक रेचक, चैतन्याचं विस्तारणं आणि संकुचित होणं, या तऱ्हेच्या अभिसरणामुळे जर अखिल विश्व सतत 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 नव्या 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 पद्धतीने नवनवोन्मेषशालिनी पद्धतीने प्रगत होत आहे, बृहत होत आहे. आणि विश्व हे खऱ्या अर्थाने बृहत होणार विराट ब्रह्म आहे, हे त्या केवळ चैतन्याच्या पूरक रेचक पद्धतीने म्हणजे विस्तार आणि आकुंचन पद्धतीने सतत चैतन्याच्या वापरामुळेच मूळ चैतन्याला कधी सेवा येत नाही. तेच चैतन्य आपल्या आत्मा म्हणून, तेच चैतन्य आपला असलेपणा म्हणून पायाभूत आहे लक्षात आल्यानंतर त्याच चैतन्याची समज आणि उमज घेऊन जो जीवनात वागला तो स्वतःला सर्वत्र असल्याचा अनुभव होऊ शकतो. जो स्वतःला सर्वत्र असल्याचा अनुभव घेतो तो म्हणतो मी ज्या अर्थी सगळीकडेच आहे, त्यामुळे सर्व जे काय आहे ते माझच आहे, ते विश्वती माझे घर, अशी त्याची मती स्थिर होते. स्वतःला सर्वत्र असल्याचा अनुभव घेणे म्हणजे हे विश्वची माझे घर असं समजणे. पुढे हे विश्व म्हणजे काय? अरे हे जे दिसतं तेही मी आहे आणि या दिसण्याचा आधार पण मी आहे. म्हणजे किंबहुना चराचर म्हणजे जन्मलेलं आणि जन्मलेल्याच्या खाली पायाभूत असलेलं सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे दोन्ही मीच आहे. म्हणून असलेपणाचा आपल्या सर्व व्यापकतेचा आपल्याला बोध झाला तर हे विश्व जी माझे घर नव्हे, सगुण साकार आणि निर्गुण निराकार मिळून जे काय आहे ते सत्य म्हणून माझे निवास स्थान आहे. म्हणजे आपल्याला आपलं सर्व व्यापकत्व कळलं. जर आपण सत्य म्हणून सर्वत्र वावरतो तर ते सत्य आपल्याला सर्वत्र वापरण्याची शक्ती देते. म्हणून सर्व व्यापक सत्य जाणणं आणि तसं प्रत्यक्ष अनुभवणं याच्यातूनच आपल्याला आपल्या न कळत आपली सर्व शक्तिमानता दिसते. आता सर्व शक्तिमानता याचा अर्थ मीच शक्तिमान आहे असं नव्हे, तर सर्व काही आहे ते शक्तीच आहे. सर्व काही आहे ते चेतना रूपाने सर्व शक्तिमान आहे. सर्व काही आहे ते चैतन्य म्हणून सर्वत्र व्यापलेलं आहे. आता मी असा इथे उरलाच नाही, केवळ चैतन्यच सर्व व्यापक आहे. चैतन्यच सर्व व्यापक असल्यामुळे ते सर्व शक्तिमान आहे आणि चैतन्यच सर्व व्यापक असून चैतन्यच सर्व शक्तिमान आहे. म्हणून चैतन्यच स्वतःला जाणण्याची प्रक्रिया म्हणून आकुंचन प्रसरण पद्धतीने चैतन्यच या विश्वामध्ये आणि सगुण साकार आणि निर्गुण निराकार या त्याच्या दोन्ही भागामध्ये हे चैतन्य स्पंदित झालेलं आहे. हेच ते चैतन्याचं स्पंदन म्हणजे चैतन्य ध्यानात आहे. म्हणून चैतन्य जेव्हा ध्यानात असतो तेव्हा त्या चैतन्याच्या ध्यानामध्ये जे ज्ञान जन्माला येतं तेच चैतन्याचं सर्वज्ञत्व. त्याच सर्वज्ञत्वातून चैतन्याला आपण सर्व व्यापक आहोत करतो. त्याच चैतन्याला आपण सर्व शक्तिमान आहोत करतो. त्याच चैतन्याला जर आपण सर्वत्र आहोत तर आपलं असं एक वेगळं तंत्र स्वतंत्र आहे करतो. सगळीकडे आपणच आहोत म्हटल्यानंतर दुसरं काही नाही म्हटल्यानंतर चैतन्याशी विरोध करू शकत नाही. म्हणून ते कायमस्वरूपी चैतन्यावर नांदणार म्हणजे समत्वाने नांदतो आणि अखेरीस चैतन्यावर प्रेम करतो. म्हणून संपूर्ण विश्व ध्यानात आहे याचा अर्थ एवढाच आहे. चैतन्य पूरक रेचक पद्धतीने चैतन्य प्रसरण आकुंचन पद्धतीने आपल्या चैतन्याची उलघाल वर खाली वर खाली वर खाली पद्धतीने करत आहे. जशी आपण प्राण अपान मार्गाने आपल्या प्राणांची उलघाल करतो तेही खरं तर चैतन्याचं पूरक रेचक विस्तारित होणं आकुंचित होणं असं चिंतनच आहे.
म्हणजे प्राणरूपामध्ये जीवामध्ये चैतन्य ध्यानात आहे आणि सर्व वस्तूमध्ये, सर्व विश्वामध्ये, सर्व कीड मुंगीमध्ये सुद्धा चैतन्याचीच वर खाली होणारी क्रिया, हे चैतन्याचं अभिसरण म्हणजेच खरं तर सत्याचं अभिसरण आहे. सत्य जेव्हा सातत्याने अभिसरणात असतो तेव्हा त्यावर कुठल्याही तऱ्हेचं साचले पण येत नाही, माया येत नाही, पडदा येत नाही आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये सत्याचं अभिसरण म्हणजे सत्य ज्ञान शास्त्र जे आपल्याला प्राप्त झालं ते सत्य ज्ञान शास्त्र व्यवहारात वर्तणारं शास्त्र म्हणून, व्यवहारात प्रत्यक्ष आचरणात आणणारं शास्त्र म्हणून आपल्यामधून मुखरित होतं. आता मुखरित होणं म्हणजे शब्दरूपाने ना, तर आपल्यामधून शब्दरूपाने येतं आणि व्यवहारामध्ये ते प्रत्यक्ष वापरलं जातं. हा आहे खराखुरा सत्याचा लाभ. आणि हा सत्याचा लाभ त्यालाच होतो जो माणूस भला असतो. भला माणूस असं म्हणत नाही की सत्य आहे किंवा सत्य नाही. भला माणूस सत्य म्हणजे काय याच्या शोधाच्या प्रयत्नात असतो. भला माणूस आपल्या असणेपणातील दिव्यत्व लक्षात आलं की मान्य करतो की माझ्या या असलेपणातलं हे सुंदर असणं यापूर्वी मी कधी पाहिलं नव्हतं आणि त्या कारणाने पूर्वी माझं जे वर्तन होतं ते माझ्या साचलेपणातून, मूळ गोष्ट तपासून न पाहण्याच्या ज्ञानातून आलं. म्हणून साचले पण तो नाकारतो. म्हणजे आता तो साचलेपण स्वीकारत नाही. पूर्वी झालेल्या चुका साचलेपणातून आल्या आहे तो मान्य करतो आणि आता तो असलेपणातून आपलं दिव्य रूप दिसल्यानंतर त्याच दिव्य रूपाने आपण जीवनात व्यवहार करणार याची कमिटमेंट, याची कबुली तो आपल्याशीच देतो. स्वतःशी सुंदर वर्तनाची कबुली तोच माणूस देऊ शकतो जो भला असतो. तोच माणूस आपल्यातलं लपलेलं सुंदरपण पाहण्यासाठी आतुर असतो, तळमळ धरत असतो जो भला असतो. तोच माणूस पूर्वीच्या घडलेल्या चुकांची कबुली देतो आणि आता कधीच साचलेपणातून नाही तर माझ्या असलेपणातून मी अनुवर्तन करणार. म्हणजे माझ्यातील सत्यानुसार जे मला सत्य गावलं, जे माझ्या असलेपणातलं मूलभूत सौंदर्य मला गावलं त्याला सत्याला अनुसरूनच मी आता जीवनामध्ये सत्यानुवर्तित होणार. मी कुठल्याही तऱ्हेने लोकानुवर्तन, शास्त्रानुवर्तन, देहानुवर्तन न करता केवळ आणि केवळ सत्यानुवर्तन करणार. म्हणून सत्य शोधायचं असतं. सत्यासाठी तळमळ लागते, शोधासाठी प्रेम लागतं. सत्य शोधताना जे सत्य कळलं ते समजून घेऊन ते स्वीकारण्याचं आणि त्याप्रमाणे वागण्याचं जीवनात धाडस असावं लागतं. पूर्वी जे वागलो ते सत्य न कळल्यामुळे साचलेपणातून वागलो, त्या ज्या चुका झाल्या ते मी सत्य न शोधल्यामुळे माझ्या आळसातून घडलेल्या चुका आहेत. तरी सुद्धा आळस माझा, साचलेपण माझं आणि केलेल्या चुका माझ्या याची कबुली द्यावी लागते. आणि परत कधीच साचलेपणातून नाही तर असलेपणातून जीवनात मी कळल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत, देह पडेपर्यंत तसंच वर्तन करील. त्याची स्वतःशीच स्वतः बांधिलकी मान्य करून तसं वर्तन ठेवावं लागतं. तेव्हाच खऱ्या अर्थाने सत्याचा शोध, बोध, समज, उमज आणि सत्यानुवर्तन हे समाजामध्ये सर्वाद्वारे घडलं जातं. तर आपण जे सर्व ऐकतो त्यांना आज एवढीच विनंती आहे की आपण आपलं साचलेपण पाहिलं, आपण आपलं असलेपण पाहिलं. साचलेपण म्हणजे देहानुवर्तन, लोकानुवर्तन, शास्त्रानुवर्तन ते आपण टाकायचं असं कळलं. पण तू ते नुसतं टाकून चालणार नाही. आपल्या असणेपणातील हे जे षड्गुण दैवी संपन्नता आहे ती आपल्या असणेपणातील संपन्नता आपण जाणून सत्यानुवर्तन केलं पाहिजे. आपली अहंकार रूपी सुरा, अहंकार रूपी जे मद्य आपण घेतलेलं आहे त्याची धुंदी आता उतरलेली आहे. परत कधीही अहंकार रूपी मद्य घ्यायचं नाही. तर ते घेतलं तर त्याच चुका आपण करू आणि आपला जन्म हा नुसताच आलो आणि गेलो व्यर्थ ठरेल. म्हणून जर आपलं जीवन व्यर्थ ठरायचं नसेल तर असणेपणाचा लाभ घ्या. असणेपणाचा लाभ घ्या
तो असणेपणानुसार जीवनात वर्तन करा. सत्य कळल्यानंतर त्याप्रमाणे सत्यानुवर्तन ठेवा. परत कधीच साचलेपणाकडे जाऊ नका. परत कधीच अहंकार रूपी सुरापासन करू नका. आणि सतत सत्य त्याचं अनुसंधान, सतत सत्य त्याचं अनुसंधान, सतत सत्य त्याचं अनुसंधान आणि सतत तसं वर्तन, या पद्धतीने सत्य हे शोधनामध्ये मिळतं. सत्य हे शोधून तसं वर्तन करण्यामध्ये सत्याचं राज्य असतं. सत्य शोधून तसं वर्तन करणं आणि पूर्वीच्या ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्या प्रमादामुळे, आपल्या साचलेपणाच्या दोषामुळे घडल्या हे मान्य करायचं धाडस लागतं. पुन्हा कधी आपल्यामध्ये साचलेपण येणार नाही याची खबरदारी घेण्याचं धाडस लागतं. आणि मग सतत असणेपणातून वर्तन जो करत राहतो त्याचं जे सत्यानुवर्तन आहे तेच सत्यानुवर्तन खरं सांगायचं म्हणजे अखिल विश्वामध्ये स्फुरणाद्वारे, पूरक रेचकाद्वारे, संकुचन आकुंचनाद्वारे अखिल विश्वामध्ये तेच चैतन्याचं अभिसरण चालू आहे. ते अभिसरण जर आपणाला निश्चित कळलं असेल या 40 दिवसात तर तुम्ही जरूर समजा आपणाला त्या असणेपणाचा, त्या सत्याचा लाभ झाला. आणि इथून पुढे आपण त्या सत्यानुसार अनुसरण करणार. आपण केवळ आणि केवळ सत्यानुवर्तन करणार. कुठल्याही तऱ्हेचं देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन आणि अर्थातच ज्याला आपण म्हणतो समाज अनुवर्तन, ज्याला आपण म्हणतो लोकवासना, कुठल्याही तऱ्हेचं साचलेपणातून आलेलं अनुवर्तन म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोकवासना, देहवासना आणि शास्त्र वासना, या तिन्ही वासना आपण टाकणार. लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना आपण टाकणार. आपण लोकानुवर्तन करणार नाही, आपण देहानुवर्तन करणार नाही, आपण शास्त्रानुवर्तन करणार नाही. आपण केवळ आणि केवळ उजागर झालेल्या सत्यानुसार अनुवर्तन करू. तेव्हाच सत्याचं शास्त्र आपल्याला कळलं आणि सत्याचं शास्त्र आपण समाजामध्ये अनुवर्तित केलं तरच आपल्याला लाभ आहे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण भले आहोत हे आपलं आपणाला सिद्ध होईल. हे पुरेसं आहे. आपणाला कुणी भलं म्हटलं नाही तरी चालेल, परंतु आपण भलं असणं म्हणजे काय जर आपण समजून घेतलं तर कालच्या गुरुपौर्णिमेच्या संपन्नतेनुसार गुरुपौर्णिमेने आपणाला सत्य दाखवलं, सत्य उजागर केलं आणि सत्यानुवर्तन कसं करावं सांगितलं. हे भलेपण आपणामध्ये आहे आणि त्या भलेपणातूनच हा आपणाला जो लाभ झालेला आहे त्या लाभाच्या अनुषंगाने आजपासून आपण पुढे जाणार आहोत असा निश्चय प्रथम दिनी करा. काल गुरुपौर्णिमा संपली, आता निश्चयाचं नवपर्व सुरू झालं आणि हे पर्व पुढे कशा पद्धतीने पावलं टाकत जाईल ते उद्यापासून आपण पाहू. सध्या तात्पुरता विश्राम घेतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांसाठी शुभकामना व्यक्त करतो आणि आजचं निरूपण येथेच पूर्ण विरामांकित करतो. अस्तु. धन्यवाद.